श्री स्वामी समर्थ. मी स्नेहल फ्री लिव्हिंग आर्ट मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मी आज तुम्हाला एकदम छोटीशी आणि छानशी पर्स दाखवणार आहे. माझ्या मैत्रिणीने मला ऑर्डर दिली होती की तिला हळदी कुंकवाचं वाण म्हणून बजेटमध्ये एकदम कमी बजेट होतं तिचं आणि त्यामध्ये एकदम युनिक काहीतरी सुंदर अशी पर्स पाहिजे होती. तर मी म्हटले की तुमच्यासोबत सुद्धा शेअर करायला पाहिजे, कारण भरपूर सारे आता सण असतात की ज्यामध्ये तुम्ही हळदी कुंकवाचे वाण म्हणून देऊ शकता. अशी ही छानशी पर्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. कमेंट करून मला नक्की सांगत जा की तुम्हाला अशा रिलेटेड व्हिडिओ पाहिजेत का, कोणता विषय तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. चला मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. आज ही पर्स बनवण्यासाठी मी इथे वापरलेला आहे पेपर कॅनव्हास आणि कापडी कॅनव्हास सुद्धा. तर हा पेपर कॅनव्हास आहे, त्याची उंची 8.5 इंच बाय 8 इंचाचा हा चौकोन मी कट करून घेतलेला आहे आणि सेम मेजरमेंटने मेन फॅब्रिक आणि अस्तर सुद्धा घ्यायचं आहे. आता कॅनव्हास, त्याच्यावरती मेन फॅब्रिक आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि 8.5 इंचाची जी बाजू आहे दोन्ही साईडच्या त्याच्यावरती फक्त आपल्याला टिप देऊन घ्यायची. आता दुसरं जे कापड घेतलेलं आहे ते 9 इंच उंचीचं आहे आणि वरती आकार बघू शकता, एका साईडहून थोडासा कर्व आकार देऊन घेतलेला आहे आणि रुंदीला सेम 8 इंचच रुंदीला आपल्याला ठेवायचं आहे. आता हे कॅनव्हास आहे, हे मी जाड कापडी कॅनव्हास म्हणतात याला, ते घेतलेलं आहे. मेन फॅब्रिक आणि त्याच्यावरती हे अस्तर ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे कापड घ्यायचे आहेत आणि त्याला थोडासा आकार कर्वचा म्हणजेच वरून जे कापड येणार आहे ते ठेवायचं आहे आणि मी दाखवल्याप्रमाणे थोडासा भाग ओपन ठेवायचा आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. आता आपण जे पहिलं चौकोन घेतला होता त्याच्यावरती बघू शकता मी शिलाई देऊन घेते दोन्ही साईडनं आणि पलटी करून घ्यायचं आहे कापड. हे बघू शकता, कॅनव्हास आपला आतमध्ये गेला पाहिजे आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक बाहेर राहिलं पाहिजे. तर या पद्धतीने करून घ्यायचं आहे. साईडहून मी दाब टीप देऊन घेते. ज्या 8.5 इंचाच्या ज्या बाजू होत्या त्यावरती हे करायचं आहे. 8 इंचाच्या बाजू ओपनच आहेत, त्याला आपण इथे चेन लावून घेणार आहोत. 8 इंचाची जी बाजू आहे त्याच्यावरती हे चेन घ्यायची आहे, म्हणजे 8 इंच रुंदीची आपली ही पर्स तयार होणार आहे. तर अशा पद्धतीने चेन सुद्धा लावून घ्यायची आहे. दोन्ही साईडहून आपण ही जी चेन आहे ती जोडून घेणार आहोत. यासाठी तुम्ही ज्या चेन पर्सला लावण्यासाठी ज्या चेन मिळतात त्या घेऊ शकता किंवा तुमच्याकडे नॉर्मल ज्या ड्रेसला लावण्यासाठी चेन आहेत त्या सुद्धा लावून तुम्ही हे ट्राय करू शकता. वरून आपल्याला एक दाब टीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे प्रॉपर चेन आपली इथे सिक्युअर होईल. अशा पद्धतीने हा चेनचा पॉकेट आहे तो रेडी झालेला आहे. आता दुसरा पार्ट आहे तो आपण स्टिच करून घेणार आहोत. तर त्यासाठी मेन फॅब्रिक वरती ठेवायचंय, त्याच्यावरती अस्तर ठेवायचंय, मेन फॅब्रिक सरळ ठेवायचंय, त्याच्यावरती अस्तर ठेवायचंय, त्याच्यावरती कॅनव्हास ठेवायचंय आणि हा जो पहिला पार्ट आपण बनवून घेतला होता ते सेम रुंदी यावी यासाठी मी इथे त्याच्यावरती तो पार्ट ठेवून एक अंदाज घेऊन घेते की कशा पद्धतीने आपल्याला शिलाई द्यावी लागेल, म्हणजे पर्स आपली करेक्ट एकदम सेम मेजरमेंटची तयार होईल. आता याच्या 3 बाजूंनी एक शिलाई देऊन घ्यायची आहे आणि थोडंसं 4 ते 5 इंच कापड सोडायचंय आणि त्यातून आपण हे कापड पलटी करून घेणार आहोत. आता हे कॅनव्हास आहे, हे थोडंसं जाड असतं त्यामुळे पर्स आपली एकदम छान कडक राहते. जर तुमच्याकडे हे कॅनव्हास नसेल, बुकरम म्हणून हे कॅनव्हास मिळतं, तर ते नसेल तर तुम्ही साधा पेपर कॅनव्हास सुद्धा वापरू शकता किंवा तुमच्याकडे जाड एखादी ज्या कपड्यांसाठी बॅग येतात ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता किंवा जी तांदळासाठी गव्हासाठी ज्या गोणी येतात त्यातला सुद्धा पार्ट तुम्ही इथे वापरू शकता. आता हे बघू शकता मी पलटी करून घेतलेला आहे आणि जो 4 ते 5 इंचाचा छोटासा पार्ट आपण ओपन ठेवला होता त्याच्यावरती सुद्धा अशा पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता इथे आपण डेकोरेटिव्ह काहीही करू शकतो. तर मी इथे एकदम छोटीशी नाजूकशी लेस घेतलेली आहे आणि ती लेस आपण इथे वरती लावून घेणार आहोत. आता मी वरचा जो पार्ट येणार आहे तेवढ्यालाच मी लेस लावून घेतेय, कारण आपल्याला हे बजेटमध्ये बसवायचं आहे. आता हे चेनला आपण रनर लावून घेऊयात आणि रनर लावताना प्रॉपर आपल्या दोन्ही खालची आणि वरची बाजू सेम आली पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे आणि मग आपण रनर लावून घ्यायचं आहे.
अगदी सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करते. तुम्ही ट्राय करून पाहिली तर अगदी सोपी वाटेल तुम्हाला. बघताना जरी तुम्हाला वाटत असेल तरीही ट्राय केल्यानंतर अगदी सुंदर, सोपी आणि झटपट होणारी ही पर्स आहे. तशा पद्धतीने एक्स्ट्राचा जे चेनचा भाग आहे तो आपण काढून घेऊयात. आता दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत. आता हे अशा पद्धतीने एकावरती एक ठेवायचे आणि फक्त साईडहून आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे. अशा पर्स तुम्हाला आता खूप ठिकाणी उपयोगी येऊ शकतात. कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही बऱ्याच स्त्रिया हळदी कुंकवाचं वाण म्हणून काही वस्तू देतात किंवा नंतर संक्रांतीला देतात. गिफ्ट म्हणून कोणाला द्यायचं असेल तरी अशा पद्धतीच्या पर्स तुम्ही बनवू शकता. आता मी साईडहून सुद्धा एकदम छोटीशी लेस आहे त्या लावून घेतलेल्या आहेत, जेणेकरून आपली पर्स एकदम अट्रॅक्टिव्ह दिसावी, हाच त्याचा उद्देश आहे. आणि अशा पद्धतीने आपली ही पर्स रेडी झालेली आहे. तर एक चेनचा पॉकेट झालेला आहे आणि एक दुसरा विदाउट चेनचा सुद्धा एक पॉकेट झालेला आहे. हे बघू शकता, इतकी सुंदर पर्स आणि येलोला कॉम्बिनेशन. सगळे मी कलर्स वापरलेले आहेत इथे. बऱ्यापैकी 5 पर्ससाठी मी वेगवेगळे कलर्स यूज केलेले आहेत, त्यामुळे इतकं सुंदर दिसत आहे. तर हे आहे माझ्याकडे वेलक्रो आहे. तुम्ही हे वेलक्रो ऑनलाईन मागवू शकता. मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की चेक करा, कारण खूपच इझी जातात हे वेलक्रो. त्याला ऑलरेडी एक चिकटा आहे, खूपच टाईट आहे. त्यामुळे फक्त चिकटवायला आपल्याला लागेल की कोणत्या जागी आपल्याला हे वेलक्रो पाहिजे ते. आणि एकदम कमीत कमी पैशामध्ये हे वेलक्रो तुम्हाला ऑनलाईन मिळेल. तर नक्की ट्राय करा. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही नक्की चेक करा. आता वरून एक छोटासा मोती लावते मी, जेणेकरून अजून छान अट्रॅक्टिव्ह दिसावं. कारण आपण जेव्हा कस्टमरला देणार तेव्हा जर त्यांना आवडल्या, त्यांच्या फ्रेंड्सना ह्या पर्स आवडल्या, तर आपल्याला त्यांच्याकडून सुद्धा ऑर्डर मिळू शकते. तर किती सुंदर हे कलर दिसतायत बघू शकता तुम्ही. खूपच अट्रॅक्टिव्ह हे कलर आहेत आणि अशा पर्स खूपच सुंदर दिसतील. तुम्ही कोणाला गिफ्ट म्हणून दिल्या तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा ह्या पर्स तुम्हाला आवडल्या का. थँक्यू.